दरम्यान यावर अभिनेता रितेश देशमुखांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। महाराजांची शिक्षा जी आहे चौरंग करण्याची त्याची आठवण होती आणि मला वाटतं की आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा जगभरात अशा गोष्टी घडतात ते खरंच एवढा राग येतो अशा गोष्टींचा की आपल्या हातात आपण काहीच करू शकत नाही। आपण फक्त एवढंच इच्छा व्यक्त करू शकतो की पोलिसांनी सरकारने कोर्टने लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे आणि रोखठोक कारवाई केली की त्याची भीती त्याचा दबदबा हा कायम दरारा हा अशा व्यक्तींच्या मनात असला पाहिजे जे असे विचार करू शकतात। नाही कायदे मला वाटतं की काय आहे की अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला धक्का बसतोच, आपल्याला वाईट वाटतं, क्रोध आक्रोश जन आक्रोश हे होणं साहजिकच आहे। परंतु मला वाटतं की सरकार पण आता एक पुढे येऊन काहीतरी योग्य निर्णय लवकरात लवकर काय अरेस्ट करणं त्यानंतर कोर्टला नंतर ते डिले होणं फास्ट ट्रॅक निर्णय जर असतील तर मला वाटतं कुठेतरी याचा दबदबा याची भीती नक्कीच मनात राहील। चौरंग केलं पाहिजे काय प्रश्न मला कळणार नाही ते अनुभूती होतेच त्या काळात। पीडित चिमुकलीच्या वडिलांच्या विचारांशी आपण पूर्णतः सहमत आहे। या अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे। समाज जोपर्यंत बदलत नाही, समाजामधले अशा जी काही कीड आहे, जी काही विकृती आहे, त्यांना कडक शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महिला कोणाचंही राज्य येऊ सुरक्षित राहू शकणार नाही। त्यामुळे कडक अंमलबजावणी कायद्याची आणि करप्शन जिथे दिसेल आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसतं की अपहरणाच्या केसेस दाखल करायला आपण सांगतो तर मिसिंगच्या कंप्लेंट्स दाखल केल्या जातात वगैरे। तर हे जे काही ठिकाणी नक्कीच यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असं मला वाटतं। मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटलांनी पुण्याचा दौरा रद्द केलेला आहे।